नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. स्वर्गीय आनंदराव दत्ताजीराव इंगवले काका यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार 28 मे रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज यांचे जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. स्थळ भंडारे पेट्रोल पंप समोरील पटांगण, हातकणंगले. आयोजक इंगवले परिवार. हातकणंगले नगरपंचायतीवर वारंवार टक्केवारीचे आरोप होत असताना आणि नगरपंचायत झाल्यापासून विकासाऐवजी हातकणंगले भकास झाले असा सूर नागरिकांतून उमटत असतानाच श्रीनगर ते तारदाळ मार्गावरील विकासकामामुळे मात्र नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या पंचवार्षिक काळात तत्कालीन नगरसेवक अभि लुगडे यांच्या माध्यमातून आमदार आवाडे यांच्या निधीतून जवळपास 2 कोटी रुपये खर्च करून श्रीनगरमधून तारदाळकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण तसेच पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पूर्वी या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब होती. विशेषतः पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि पाण्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून चालणे देखील कठीण होत होते. अनेक वाहनचालकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता या रस्त्याचे संपूर्ण रूप पालटल्याचे पाहावयास मिळत आहे. नव्याने करण्यात आलेल्या डांबरीकरणामुळे वाहतुकीला मोठी सुविधा निर्माण झाली असून परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या संदर्भात माहिती देताना तत्कालीन बांधकाम सभापती व नगरसेवक अभि लुगडे यांनी सांगितले की लवकरच या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चर काढण्याचे काम करण्यात येणार असून शक्य त्या ठिकाणी गटर्स तसेच ड्रेनेज पाईप टाकण्यात येतील. त्याचबरोबर या मार्गावर स्ट्रीट लाईट बसवण्याचेही नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान नगरपंचायतीतील अनेक विकास कामांमध्ये निधीचा दुरुपयोग झाल्याची चर्चा होत असते. काही कामांमध्ये टक्केवारीमुळे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे आरोप देखील वारंवार समोर येतात. मात्र काही ठिकाणी योग्य प्रकारे निधी खर्च झाल्याने हातकणंगलेचे रूप बदलत असल्याचे या कामाच्या निमित्ताने दिसून येत आहे.